शतकातील महान संत गुरुनाम गुरु सद्गुरु मोतीराम महाराज, महान संत गुरुवर्य मारुतराव महाराज आणि महान संत सद्गुरु सोपान काका महाराज या महापुरुषांनी घालून दिलेली परंपरा आणि त्या परंपरेचं जतन करण्यासाठी आपण आपल्या या लिमला नावाच्या पवित्र गावामध्ये प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु आपल्या सर्वांचं दैवत असणारे श्री संत राघोजी अप्पा महाराज यांच्या किती 100 का 184 गेल्या वर्षी 83 हां बरोबर 84 184व्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं समाधी सोहळ्याच्या निमित्तानं पुण्यतिथीच्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा सद्गुरु मोतीराम महाराजांनी घालून दिलेली ही परंपरा आणि त्या परंपरेला खतपाणी घालण्याचं काम गुरुवर्य मारुतराव महाराजांनी सोपान काकांनी आणि आपण सर्व ग्रामस्थ मंडळी ही खतपाणी घालण्याचं काम करत आहात। नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा, म्हणजे आपण ही नेमानं ही परंपरा आपण या ठिकाणी सांभाळत आहात। रात्र प्रसंगातील ही तिसरं कीर्तनाची सेवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रेमानं माझ्या वाट्याला आहे। त्या निमित्तानं आपण सर्वजण गुणवान महाराज मंडळी ही चाल ऐकत असताना हे वाजविणारे बघितल्यावर आनंद वाटायसारखंच होता का नाही। आमच्या सोपान महाराजांनी आणि आपल्या भागाचं वैभव बाळू महाराज कुलकर्णी त्यांनी गोड चाल गायली। वाजवायला इकडून साक्षात कृष्णाचा अवतार कृष्णाचा असल्यामुळं बरोबर आहे का नाही, आणि इकडून रामायणातला भरत असल्यामुळं काही अडचण आहे का सांगा बरं। महाराज भरत महाराज पठाडे महाराष्ट्रातलं गाजलेलं नाव आणि आपल्याकडलं गाजलेलं नाव म्हणजे कृष्णा महाराज कदम, लक्षात आलं का नाही। आज कृष्ण महाराजांनी बी पकवाज वेगळाच वाजविला जरा बरोबर आहे का नाही। मला आज कळालं सवत असल्याशिवाय नटून नांदत नाही म्हणून लक्षात यायला भरत महाराज तर काय महाराज गाजलेलंच नाव आहे बरोबर आहे का नाही। महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये या दोघाचा कोणी हात धरायचा नाही अशी रत्न आहे। योगायोगानं भरत महाराजा कुणबी राघोजी अप्पाची सेवा दरवर्षी घडते बरोबर आहे का नाही। कोण्या तरी महात्म्याची सेवा घडणं जीवनामध्ये अतिशय गरजेचं असतं, कारण त्यांचं पुण्यस्मरण त्यांची ही सोहळा करणं म्हणजे आपल्या भल्यासाठी नाही तर कुणासाठी, त्यांच्या भल्यासाठी नाही तर आपल्यासाठी। ज्ञानोबा म्हणतात मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, आपली आपण मुक्तता करून घ्यायचं असेल तर संतांची पुण्यतिथी लक्षात यायला लागले का नाही। किंवा ज्ञानोबाच्या भाषेत हरपले आपण पे पावे तै पाहता संताया गिमसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा। ज्ञानोबा म्हणतात कसं आहे, आपला उद्धार व्हावा अशी जर इच्छा असेल तर आपण महाराज त्यांची सेवा करणं पुण्यवंता व्हावे।
बढिया. म्हणजे काय असं टायमिंग बघून चालली म्हणायचा अंदाज आहे का? सेवा माणसं झोपून आहेत म्हणून असं काही आहे का सांगा. महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे आणि घेता सज्जनाचे नावे. नेघे माझी वाचा तुटीन महालाभ भोगासाठी. याचा अर्थ एकच आहे. राघोजी आप्पाची सेवा आपल्याला गेल्या किती पिढ्या, 2-4 पिढ्या झाल्या, बरोबर आहे का नाही? आणि आपल्या हातून सुद्धा आप्पाची सेवा घडती. म्हणजे आपल्याला संत सेवा घडती, त्याच्यातच आपलं कल्याण. लक्ष द्यायला लागलं की नाही? म्हणून या गावावर, या गावाला आता ही टाइम झाला आणि ती टाइम झाला आणि देवपूजा राहिली काहीच नाही म्हणायचं महाराज, बरोबर आहे का नाही? तुकोबराय म्हणतात तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम, किंवा तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावी सेवा. आप्पाची सेवा इथं केली, इथं पात्र उचला, इथं चहा वाटा, इथं हाताला येईन ती सेवा तुम्ही केली की देव तुमच्यावर खुश होणार. लक्षात यायला लागले का नाही? देव तुमच्यावर काय होणार? खुश होणार. किती खुश होणार माहिती का तुम्हाला? होय बाबा, किती खुश होणार देव. देव एवढा खुश होणार किती. तुकोबराने दृष्टांत दिला. तुकोबराय म्हणतात आता जे हे निवडून आलेले आमदार हे ते असतात ना महाराज, निवडून आलेले जे नेते लोक आहे हे निवडून आलेले, हे निवडून आल्याच्या नंतर ह्यांच्या माईला आणि बापाला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद देवाला होतो. काय लागलात का? त्यांना द्यायला लागलंय का नाही? हे जे निवडून आलेले जेवढे नेते महाराष्ट्रातले, हे निवडून आल्याच्या नंतर ह्यांच्या माईला आणि बापाला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद राघोजी आप्पाची सेवा केल्यावर देवाला होतो. बोला. पुत्राच्या विजय पिता सुखावत गाय, कैसे पूजिता वैष्णव लागले. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, तैसे पूजिता वैष्णव आणि सुखे संतोष तू देव. देवाला तेवढा आनंद होतो महाराज. आणि जर काय झालं, आणि जर का त्यांची सेवा नाही घडली, कुणाची कुणाची बोला की, संताची सेवा जर नाही घडली, राग येतो देवा तुका म्हणे घे सेवा, तुका म्हणे घे सेवा, तुका म्हणे घे सेवा, इकडली पार्टी लय गार गार का? हे साठे महाराजाचं कीर्तन आहे, ढिलं पडायसारखं नाही माहिती ना? प्रमाण म्हणजे उभाट्या गाता भजन झालं पाहिजे, काही अडचण नाही, मोकळ्या मनानं. असे बिहीची कुणीच कारण नाही, बिंदास्त म्हणायचं, नसलं बी बसत तरी म्हणायचं. मी ओढून संताचा अतिक्रम
जमलं की धरला की मोसम, आता काय अडचण आहे का? आता मला सांगा, संतांचा अतिक्रम, देव पूजा तो अधर्म. नीट ऐका, जर इथं संतांची सेवा नाही केली, इथं मंदिरात कोणी बी महाराज आणले तर काही बिन आणि घरीच बसायला लागला आणि देव चोळायला लागलाय, इथं येईनाच गेलाय, तर तुकोबराय म्हणतात जी इथं आले नाहीत, आज रात्रभर जे इथं आले नाहीत, त्यांनी किती बी देव चोळले आणि काही बी केलं तरी तू पूजा होत नाही, तो अधर्म होतो. काय होतो? संतांचा अतिक्रम, देव पूजा तो अधर्म. आणि फुलं नाही तैसे दगड, येती दगड तैसे वरी, आणि मंत्र पुष्प देवा श्री. नाथ महाराजाची ओवी सांगतो भागवतातली. नाथ स्वतः देव बोलून गेले, त्या साधूची सेवा न करिता जो माझी पूजा करी तत्वता, तेने मज उरी आणि तल्या लाता, आणि केतू माझ्या घाता प्रवर्तला. किंवा अवघा भार वाटे देवा, अवघा भार वाटे देवा, आणि संत सेवा न करिता. इकडे ऐका, इकडे बघा, संतांची सेवा सोडून जर तुम्ही किती बी देवाची पूजा केली तरी ती पूजा देवाला मान्य होत. बोला की नाही महाराज, देव मान्यच करीत नाही. देव म्हणतोय माझ्या संतांची जर सेवा झाली तर मी मनातून तुमच्यावर खुश व्हाल. गाली संताची बोलून घे. काय बोर व्हायला का जरा का चहा सांगू? फ्रेश होतील म्हणून म्हणलं. घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे, आणि इच्छिले ते पुरवे. याचा अर्थ एकच सज्जन, आपण जी राघोजी महाराजांची सेवा करतात त्याच्यामुळे देवाच्या सेवेचं वेगळं दुकान मांडायची काही गरज पडत नाही. आणि तुम्ही आम्ही सेवा करतो असं नाही. महाराज स्वतः जगाचा मालक सुद्धा घाली दंडवत कीर्तनाला भजन असल्याशिवाय मजा नाही. काय म्हणणे तुमचं? त्याच्यामुळे नियम घेत असताना ज्याला भजन येतंय अशा महाराजाचा घेत जा.
ध्यानात बसायला लागलं का नाही? एवढी भजनी गोळा कर, त्याला काही भजनातलं येड वगैरे त्याला काही कळाना गेलं, काही ताल कळाना, स्वर कळाना. आणि आता काय, आता तू हा बाप आहे, आता काय, आता काय म्हणायला अजिबात नाही. ज्या महाराजाला भजनाची त्याला आधीच नियम घेताना विचारायचं, तुम्हाला भजन आवडत आहे का? हे आपण कारण तुका म्हणे येथे भजन प्रमाण नाही. तरी सद्गुरु मोतीराम महाराजांनी जी ही परंपरा घालून दिली, ती कशासाठी घालून दिलेली? काय रात्रभर काम नव्हते म्हणून कीर्तन करायची परंपरा का? नाही 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 नाही. मी येऊस तर तुम्ही भजन करीत बसा. बरोबर आहे का? हो, जुन्या माणसांनी सांगा की मी येऊस तर भजन करायचं. परतुराम महाराज येऊस तर माणसं भजन करायची. आणि भजन करता करता मग परिसरातले तुम्ही थोडे वेळ महाराज येऊस तर बोला, तुम्ही महाराज येऊस तर बोला, असा नियम तयार झाला. कळायला लागले का नाही? हे काही नियम जगात कुठंच नियम नाही, फक्त मोतीराम महाराजाचा नियम आहे. लक्षात यायला लागले का नाही? जगात कुठं नाही, जगात नाही महाराज. चला काय म्हणणं? होय बरोबर दिसलं का कुठं तुम्हाला? हा, माणसं गोरायला लागली सगळीकडली. आता लक्षात यायला लागले का नाही? हा, मग ही कशासाठी? ही परंपरा भजना कीर्तनाची. ध्यानात ठेवा, आपला मुद्दा एकच आहे की निर्गुण आकार झाला गुणवंत आणि घाली दंडवत पूजोनिया. स्वतः देव दंडवत घालून आप्पाची सेवा करणार नाही. संता वाचून पूजू कोण? पक्वाजे बी तास लावू नये ताशी. बरोबर आहे का नाही महाराज? संता वाचून पूजू कोणा? म्हणे वैकुंठीचा राणा. वा, म्हणे वैकुंठीचा राणा. वा, देवा संताला सोडून दुसऱ्याची पूजा. शेवशी तत्परा थांबा. सेवेशी तत्पर. ठाईची ठाई. उभा ठाई ठाई. उभा ठाई ठाई. उभा ठाई ठाई. ठाई ठाई. हा, देव पूजे समय तिष्ठ. क्या बात आहे. वा, श्रीखंड्या चंदन. क्या बात आहे. वा, म्हणजे नीच कामे न धरी लाज आणि भक्त काज कैवारी. ही असली काम करणार. आता ह्याच्या पुढचं सांगतो. संताचे सुख
झाले सुख झाले या देवा मनवनी सेवा करीतांची तेथे माझा काय कोण तो विचार कोण तुम्ही वर्णावया पार महिमा त्यांचा. आता एक मुद्दा क्लिअर झाला. आता माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्याविषयी लक्षात येईल म्हणजे मला का मांडला हा विषय लक्षात येईल. देवाला कुणाची सेवा आवडते बोला की आता झाले प्रमाण. हा बोला तुम्ही आता. संताची सेवा आवडते. संत सेवा सोडली तर देवाला दुसऱ्याची सेवा आवडत नाही. आमचे गुरुजी हमेशा सांगतात काय संताची देवाची सेवा केली संताची सेवा हे बघा देवाची सेवा केली तर इष्ट प्राप्ती आणि संताची सेवा केली तुका मने संत देवाची सेवा केली तर इष्ट प्राप्ती आणि संताची सेवा केली तर इष्टानिष्ट डबल प्राप्ती. अर्थात देवाच्या सेवेनं देव खुश आणि संताच्या सेवेनं देव बी खुश आणि संत बी खुश. बरोबर आहे. प्रमाण महाराजांनी दिलं प्रमाण झालेलं होतं फक्त एकच आहे दळलेलं दळायचं नाही डबल एवढं ध्यानात ठेवा लक्ष द्यायला. आणि सिंगल काय कसं म्हणायचं सिंगल भरपूर म्हणायचे पण ह्यांनी म्हणून नाही सर भजनावरीच गेलं. लक्ष द्यायला लागलंय का नाही म्हणजे आपल्या नादात ह्यांचा नाद मिक्स करायचा. लक्ष द्यायला लागलंय का नाही तर शिव भोळा चक्रवर्ती तू हिमाय मही चुलती असला कुटाना नका. बरोबर आहे का नाही. हा लक्ष द्यायला लागले का नाही. इकडं बघा माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे लक्षात येऊन जाईल. आताच देवाला कुणाची सेवा आवडते अण्णा संताची. कुणाची आवडते हे प्राणा परुते ज्ञानोबर आहे आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिते. अर्जुना जे संताची सेवा करतात ते मला प्यारे. लक्षात द्यायला लागले का नाही. मी दुसऱ्याला मोजित नाही पण 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 महत्वाचा मुद्दा आहे त्यांची सेवा करत असताना उगाच जीवावर आली म्हणून करायची नाही करावं लागतंय म्हणून करायची नाही. आता दामवानाला काम लावून दिलं हे लोकांनी हे महाराजाला फोन करा फलानं करा बिस्तानं करा. हाव महाराज हो गे नाही इलाज आहे म्हणून करायला लागलोय. असलं केल्यावर त्याची देव दखल घेत नाही. लक्ष द्यायला लागले का नाही. अहो तुम्ही बाळू महाराज तुम्ही एवढ्या उदगीरून तिकडून गाणगापूरून आलात काय करावा याची इच्छाच नव्हती माझी पण लोक ऐकत नव्हते. हे किती बी आरडाला तरी देवाला मान्य होणार नाही. हा कस काय बाबा एवढ्या लांबून लई गडबडीनं आलात किंवा कुठं होता तुम्ही 10 वाजताना 11-12ला तर इथं हे बघा महाराज नेम आहे माझा राघोजी महाराजाची सेवा चुकत नाही. हा ही म्हणलं की देव मान्य करणं कळायला लागले का मान्य. लक्ष द्यायला लागले का नाही. पंगत समजा पंक्ती असतात का नाही बोला माणूस आंबट व्हायला तुम्ही असे खुनी तर काय गाथा पाठ आहे का तुमच्या बोला जा की मोकळ्या मान पंक्ती असतात का हो बोला की पंक्ती पंगत का पंगत तुमची हे उगा आपलं नाही इलाज आहे उगा सगळे घालतात म्हणून घालायला लागते काहीच उपयोग होत नाही. लाख बी माणसं जीव घातलीस तरी भाजी भाकरी जीव घाला आणि 4 वारकरी जीव घाल. हा तुमची लय ह्याला काय यंदा गरिबी हा पण नेम चुकवायचा नाही हो बाकी काही नाही. म्हणजे सेवा करा पण त्या सेवेमध्ये काय महत्वाचे प्रेम महत्वाचे काय महत्वाचं तेव्हा का काय प्रमाण आहे गोड. संत सेवेशी अंग चोरी दृष्टी न पडो तयावरी. ह्याच्या पुढचं सांगतो आता आयसियाची व्याली रांड आणि जळो जळो तिचे तोंड. कसं करायचं आता माईच्या पोटी जन्मलं म्हणले नाहीत ते रांडाच्या पोटी जन्म. तुकाराम महाराजाचा गाता घ्यायचा आणि हानू हानू घ्यायचा आम्हाला काय करायचं. हे म्हणायला काय मी म्हणायला म्हणून नाही गात यातलं प्रमाण आहे. हा बरोबर आहे का चुकीचं आहे. त्याच्यामुळे हवा का आता झालं दरवर्षी आपली नियम आहे तुम्ही येतातच. इथं येत असताना उगा नाही इलाज म्हणून बळजबरीनं म्हणून गावातली न्यायच्या बाहेरच्याली सांगतोय बाहेरच्याने बी हे आमच्या इथं येतात म्हणून यायचं नाही. राघोजी आप्पा बद्दल मनातून प्रेम असायला. कामारी बटिका
आमारी बटीक सेवेचा सेवक अंदिनपणे रंक तेची भले. म्हणजे लक्षात यायला लागलंय का नाही? सेवक होऊन जर आलात तर देव बी तुमच्यावर कृपा करणार आणि आप्पा बी तुमच्यावर कृपा करणार. ऐकायला लागलात का नाही? ऐकायला लागला हो, ऐका की. हा पण इथं तेव्हा का नामा म्हणे सेवा घडावी संताची, तेव्हा का घ्यावी त्याची कृपा त्याची ज्ञान. संताची सेवा घडली की त्याची कृपा होणार. कळायला लागलं का नाही? कळायला लागलं. तेव्हा का म्हणून संता अखंड भजावे. त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. संता पायी माता ठेविता सद्भावे. बरोबर आहे, जमले काय अडचण नाही. आणि तेने भेटे देव आपे आप नामदेवराय अभंग. लक्षात आलं का? तुमचं वेगळं आहे का काही? नाही नाही नाही, प्रमाण आलं काय का? कसं आहे? ही बरोबर आहे. आम्ही म्हणलो ती बरोबरच आहे एकदम, कारण मी वाचलेलं आहे. ती तुमचं वेगळं आहे का? कोणतं? हो पण सांगा ना मग कसं. मनवनी संता अखंड भजावे. द्रुपद थोडस चुका आहे, म्हणजे उत्तरार्ध बघा एकदा नीट. त्यांच्या चरणी व्हावे लीन सदा. 50% मार्क आहेत. 50% काही अडचण नाही. होय, ज्याची त्याला मार्क द्यावा लागते ना. कसं होय, बरोबर आहे का नाही महाराज? हा मनवनी संता अखंड भजावे, त्यांच्या चरणी व्हावे लीन सदा. संत चरणी लावे सर्व काळ, संत चरणी लोळे सर्व काळ, संत चरणी लोळे सर्व काळ, संत चरणी लोळे सर्व काळ. देव मिळे भावे देव मिळे, संत चरणी लोळे सर्व काळ, संत चरणी सुरुवात. भावे देव मिळे भावदेव मिळे. विको कमी करी जाऊ. भावे देव मिळे भावे देव मिळे भावे देव मिळे देव मिळे. हा संत चरणी लोळे सर्व काळ. क्या बात आहे. संत चरणी लोळे सर्व काळ. क्या बात आहे. देव 100% मिळणार, मिळत नाही असं नाही, पण संत चरणी लोळे सर्व काळ. लक्षात आलं का? संताकडे गेल्याशिवाय देव अनेक प्रमाण आहेत. फक्त मुद्दा एवढा आहे आपला की देवाला संताची सेवा आवडती, पण ती बळजबरीनं नाही. त्या सेवेमध्ये काय असलं पाहिजे? प्रेम असलं पाहिजे. मुद्दा इथे काय असलं पाहिजे सजनाव? प्रेम असलं पाहिजे. तुकोबाराय अनेक संतांची सेवा करायची, संत सेवा करायची. तुकोबाराय म्हणतात मी संतांची सेवा करायचो, पण संत काही माझ्यावर प्रसन्न होत नव्हते आणि कृपा करीत नव्हते. काय झालं होतं आणि काय नाही कळत नाही. शेवटी जाब विचारायला देवाच्या दारात गेले. कुणाच्या दारात? देवाच्या दारात गेले. विचारलं कशा? एक जणांना विचारलं साधकानं, तुकोबाराय तुम्ही इथं कशासाठी? म्हणले काही नाही, मी सेवा करायला लागलोय. आणि संत सेवा करत असताना ती देवाला आवडती, पण कोणती सेवा देवाला आवडती? की ज्या सेवेमध्ये काय आहे? बोला की प्रेम आहे. प्रेम असलेली सेवा देवाला आवडत असल्यामुळे मी
आता आम्ही गायक तन आळंदीला शिकलेले तर कसले तर कसं वाटायलंय बाळू महाराज लंगुटी लावून काही पहिलवान बेजार असते गप कुणी चड्या मुडपू डाव हनतय का नाही डाव सांगा आणि फिट एकदम असं काही इकडं तिकडं प्रमाण नाही बरोबर प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती वाचुनी काय कळायला लागले का नाही कळायला लागले हा हा कसं जाऊ द्या तुमचंच बरोबर आहे कुठे गेले बाबा ह्यांचं बरोबर आहे गाता आणला ह्यानी जागे त्या बाका घ्या इकडं संता पायी माता धरिता हे आम्ही दिलेलं आहे नाही अखंड भजावे आता बरं मला सांगा बरोबर तुमचं बी ह्याच्यात आहे तसं बरोबर आहे पण असं ओरिजिनल गाथ्यात असं नसणार दोन्हीचं एकच कसं येईल हे बी हा आता 100% मार्क आहेत बरोबर आहे का नाही ह्याच्या आधारावर मोबाईलच्या आधारावर गाथ्याच्या आधारावर बघावं लागेल आपल्याला विढलं असं मी एकटाच रात्रभर करीन अशी माणसं असल्यावर कीर्तन खरं सांगायला काय एकटाच करीन मी अशी माणसं असल्यावर काय अडचण आहे होय बरोबर आहे का नाही वा झालं आता ते झालं आपलं प्रेमावर चाललंय आता कशावर चाललंय बोला की प्रेमावर चाललंय मग महत्वाचं काय प्रेम मग प्रेमच महत्वाचं असल्यामुळं तू कोबर आहे देवाच्या दारात उभा राहिले काय मागण्यासाठी जमलं आता जुन्यानी प्यारायचं आणि नव्यानी राशनी करायची लक्षात यायला लागलंय का नाही आता हा महाराज म्हणतात ही याची गरज असल्यामुळं कशाची गरज असल्यामुळं सेवेमध्ये भजनामध्ये कशाची गरज असली प्रेमाची असल्यामुळं आम्ही देवाच्या दारात उभा राहिलो भिकारी होऊन उभा राहिलो ठाकलो से द्वारी आणि उभा दोन शब्द याचक आणि भिकारी याचक आणि भिकारी हे दोन शब्द टाकले बरोबर आहे का नाही याचक शब्दाचा अर्थ काय होतो याचक याचक म्हणजे काय अहो मिळविण्याची याचना करीत जो बसलेला आहे त्याला काय म्हणतात याचक म्हणतात आणि याचकावर बी तुमचं भागत नसलं तर आम्ही प्रेमासाठी भिकारी कोण हो मिळविण्यासाठी काय हो भिकारी हो हे बघा माणसं मग मान व्यवहारच आहे महाराज काय ओ पुरीचं लग्न आहे महाराज 50,000ची गरज आहे का माझी तुम्हाला विनंती करतो तिथपर्यंत तो याचक असतो कोण असतो तो याचक हो विनंती आमची काय एवढं आमचं तुमचं हे बघा मारताना देवाचं नाही पण तुमचं नाव घेईन आमच्याकडे बघू नका पण आमच्या कोणाकडे बघा
लेकरा का बघा ली पुरी का बघा ओ लिकीचं काम आहे 50,000ची गरज नाही हो पैसे हवा का मी तुमच्या पुढं पदर पसरितो आणि भीक मागतो आता झाला भिकारी कळायला लागले का बोल आता काय झाला भिकारी तू कोबऱ्या म्हणतात देवाच्या बाबतीत मी याचक सोडून द्या मी भिकारी बी व्हायला तयार हा सोपं पाठ नाही का होईना भिकारी भिकारी आणि पंढरीचा वार करी आम्ही याचक आहेत आणि आम्ही देवा तुमच्या दारात भिकारी होऊन मागणी कशाची करायलो प्रेमाची कशाची मागणी प्रेमाची कारण प्रेम असंय महाराज प्रेम आता नीट ऐका प्रेमा एवढं वजनदार या जगात कुणीच नाही कळायला लागले का नाही 2-4 शब्द एका खात्यातले प्रेम भाव श्रद्धा विश्वास ही भक्ती ही शब्द एका खात्यातले लक्षात यायला लागले का नाही हा नाही तरी माणसं म्हणतात कुणाच्या जातीवर बोलणं बरं नाही कशावर बोलणं बरं नाही हो बोला की जातीवर बोलणं बरं नाही एवढे बी आपले जरांगे पाटील तिथं उपोषणाला बसलेले आहेत बरोबर आहे का नाही महाराज हा पण वरडूर एकच सांगतात बाबा आम्ही आमची भाकरी मागायला लागलो तर आम्ही जातीवाद करत नाहीत लक्षात यायला लागले का नाही हा आणि जर गरज पडली तर मग मला बोलावं लागेल पण आजपर्यंत आम्ही कुणाला काही बोललेलो नाही बिचाऱ्या त्यांना आपल्यासाठी जो झटत बसलाय राघुजापाकडे विनंती एकच आहे त्यांच्या कार्याला यश यावा एवढीच विनंती खरं म्हणजे ही गादी ते बोलायची नाही पण ओघ आला म्हणून बोललो माफी असावी त्याबद्दल मुद्दा एकच आहे काय की काय सांगू लागलो कीर्तन जमलं की आता काय प्रेम कुणाच्या जातीवर बोलणं बरं आहे का नाही पण काही लोकांची जात सांगितल्याशिवाय कळत बी नाही कुणाची लोकांची जात सांगावं लागती मग कसं असतं ह्या प्रेमाची जात माहिती का तुम्हाला काय प्रेमाची तो जाती ऐशी कैसी सर्वस्वाशी मुकावे सर्वस्वाला मुकणं त्याचं नाव प्रेम आहे बरोबर आहे का हा वेडी जाती प्रेमाची ऐशी कळवळ्याशी जाती आणि करी लाभाविन प्रीती चला होऊन जाऊ दे हा बोला वेडी जाती प्रेमाची वेळ नेणे कार्याची क्या बात है वा क्या बात है गोष्टी सांगता भरताची आणि तेने श्रीराम भुलला क्या बात है वा मुद्दा एवढाच आहे माझ्याकडे लक्ष द्या याचा अर्थ एकच की भरताच्या गोष्टी ऐकल्या हा भरताच्या हो बरोबर आहे का नाही भरत ज्या वेळेला आता सांगतोच आता आलाय वक्त जी होईल ती होईल आता रामायणातलं आलंय म्हणलं काय आता बरोबर आहे का नाही काय झालं भरत गादीवर बसला भरताला शत्रुघ्नाला ह्याच्यातलं काहीच माहित नव्हतं कुणाला
भरताला शत्रुघ्नाला ह्याच्यातलं काय माहिती होतं? 2 वर्ष झालं यायला लागले, लक्ष द्यायला लागले का नाही? ह्याच्यातलं काय माहिती आहे? लक्ष द्यायला लागले का नाही? मग ती मामाच्या गावाला होते, कोण? भरत आणि शत्रुघ्न. इकडे काही शब्द टाकला आणि पूर्ण करावं लागला, सगळं सांगत बसत नाही. आणि रामानं काय केलं? रामानं भरताला सांगितलं, भरताला गादीवर बसवान. बापाचा शब्द पाळण्यासाठी राम कुठं? वनवासात. आपल्याला मुद्दा सांगायचा आहे. भरत आले. भरत आल्याच्या नंतर आईनं आरती आणली, ओवळले. मी बघितलं, म्हणले शत्रुघ्न इथं काही राम भैया दिसनात, लखनजी दिसनात, नेमकी अयोध्या सुनी सुनी वाटती रे, काय झालंय? आईनं ताट आणलं, ओवाळायला लागली की तेवढ्यात भरत म्हणला, आई म्हणले काय? कौशल्या माता कुठे? काही माता कुठून? तू ताट घेऊन, ती सुमित्रा माता कुठे? ताट घेऊन. ती म्हणली, भरता सगळं बिघडलं होतं, मी नीट केले. काय झालं? ह्या मंत्रेच्या मुळे बरं झालं. कुणामुळं? म्हण. भरत म्हणला, एवढ्या मोठ्या अयोध्या जिथं राम आहे, जिथं लखन आहे, जिथं कौशल्य आहे, जिथं सुमित्रा आहे आणि जिथं राजा दशरथ आहे, सुमंतासारखा प्रधान आहे, तिथं एका दासीची मदत घ्यायची काय गरज पडली? हा अरे बाबा, भरताला रामाला गादीवर बसविलं होतं. म्हणजे मग मी त्याला वनवासाला पाठविलं आणि तुला गादी मागून घेतली. त्याच दिवशी महाराज प्रल्हादे जनक विभीषणे बंधू आणि राज्य माता निंदू भरते केली. सांगितले, आजपासून तुझ्या नावाला कलंक आहे. पण जगात कुणाचं काही बी नाव असेल, पण काही नाव कुणाचं? काही बायाचं काही नाव कोण्या विचार असतील, पण नाव नाही कळलं तुम्हाला? नाव आहे का कुणाचं? नाही. आणि मग आता काय घेतलं? जाऊ दे, ते आपला ती मुद्दा सांगायचा आहे. भरताच्या पादुका रामाच्या पादुका डोक्यावर घेतला आणि महाराज, भरत चला रे अपने भैया को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने, भरत चला भरताटनं पादुका घेतल्या रामाच्या आणि पादुका घेऊन कुणाला भेटायला? रामाला भेटायला. लक्ष द्यायला लागले का नाही? पण ज्या वेळेला भरत येणार आहे ही गोष्ट ऐकली आणि महाराज, वेडी जाती प्रेमाची, वेळ नेणे कार्याची, गोष्टी सांगता भरताची, वातेने श्रीरामची भुलला. भरत भेटीला येणार आहे आणि भरताच्या गोष्टी ऐकल्या. प्रेम वेड, प्रेम कसलं वेड? देव सुद्धा नाचायला लागला. नाही तरी थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. आता माझ्याकडे बघा कसं असतंय प्रेम. तुमच्याकडे ती काय म्हणते त्याला? सोल कळती का तुम्हाला? सोल, सोल म्हणा, दाव म्हणा, कासरा म्हणा, बरोबर? सोल जर तुटली तर त्याला काय द्यावा लागतो? हा, जोड द्यावा लागतो. जोड काय म्हणते तुमच्याकडे त्याला? जोडच म्हणतात. जोड म्हणतात का चार म्हणतात? जोडच. दोन्ही, चार बिन जोड बी दोन्ही बी म्हणते. बरं, जोड म्हणते. काही भागात चार म्हणते, काही भागात नार म्हणते, काही भागात चिलबिल न म्हणते. आमच्या इकडं चार आहे, जरा उस्मानाबादकडे नार आहे, हा, आणि उदगीरकडे गेला तर चिलबिल नाही. लक्ष द्यायला लागले का नाही? मग ती तुमच्याकडे काय? जोड देणं. दोरी तुटल्यावर, सोल तुटल्यावर काय द्यायचं? तिला जोड द्यायचा, चार द्यायचा. समजा चार दिला, जोड दिला, कित्येक कासरा ती सोल पुन्हा कुठून बी तुटती, पण जोडावून तुटती का? बोला की आता. नाही. प्रेम असले तेव्हा का प्रेम सूत्र दोरी आणि तो तिकडे जातो हरी. लक्षात यायला लागलंय का नाही? 100% मार्क. कळलं बोलून काही बी जमते का? प्रेमा प्रीतीचे
असं वाटायला लागलंय का आता 1:15 वाजलाय म्हणून वाटायला लागलंय का? असं वाटायलंय 9 ते 11चं कीर्तन चालू वाटायला नाही सांगा. हा बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि मग कसं काही बी बोलून जमतंय का सांगा? बरोबर आहे का नाही सांगा? हा प्रमाण देऊन बोलल्यावर आनंद येतो त्याच्यात. बरोबर आहे का नाही? प्रेम प्रीतीचे बांधले आणि ते न सुटे काही केले. मग हे बघा एकदा प्रेमानं बांधलं की कुठून बी तुटत आहे, पण जोडावून बोला की तुटत आहे नाही, कुठून बी तुटल. प्रसंग पडला तर माईकून तुटन, बापाकून तुटन, कसला बी मी म्हणणारा भाऊ असला तर भावाकून बी तुटत आहे, जोडावून तुटत नाही. लक्षात यायला लागलंय करा. कारण ती जॉईंट कशाचा दिलेला असतोय? प्रेमाचा. कशाचा जॉईंट? प्रेमा पुढे कशाचा बी जॉईंट तिथं राहत नाही. कळायला लागलंय का नाही? असं लक्षात यायला लागलंय का नाही? हे प्रेमे छंदे नाचे डोले वाहर पले देहभान. याचा अर्थ एकच आहे की प्रेम असे महाराज, प्रेम कसल्याला बी पगळण्याचं काम करते. लक्षात यायला लागले का नाही? कसले बी मी म्हणणारे माणसे वजन आहे त्यांच्या घरी, लांबक्या मिशान 3 ठेवून अशी आकारात बोलत हे असं करेन मी तसं करेन. घरी गेल्या बायको म्हणलं मालक ह्याच ना तुम्ही ना लई तुमचे लेकर आठवण करू लागले आणि मला बी लई तुमची आठवण येऊ लागली. कसला बी नियम असला तरी माणूस हालत आहे का घरातून? बोला ना. कशाचा जॉईंट आहे? जॉईंट कशाचा आहे? प्रेमाचा. ध्यानात बसायला लागले का नाही? काय असं काय नाही की महाराज एक जणानं कदरून फोन केला आमच्या इथं सासऱ्याला, जावय बापू हे तुमची पोरगी घेऊन जा, आमच्या पदरात टाकली, तुमच्या कर्माचे फळ आम्हाला भोगायची वेळ आली. असली कुठं पोरगी असती का? ती सासरा म्हणला जास्त रागावू नका जावाय बापू, एकच फळ तुम्हाला दिले, अख्खं झाड मी सांभाळायला लागलोय, माझा इतिहास. देण्यात बसायला लागलंय का नाही? मध्ये 2-4 दिवस पाऊस किती होता. सासऱ्यानं फोन केला, जावाय बापू तिकडे वारं कसं आहे, वादळ? हा म्हणलं आता जीवन झोपलंय, उठू का? कळालं का नाही? यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीचे आराम करा. लक्षात यायला लागले का नाही? तुम्ही आपलं कीर्तन संपलं की चहा पेत जा, बाकी काही करी जाऊ नका. मुद्दा एवढाच आहे, प्रेम. मुद्दा काय? देवाला नाथ महाराज बोलून गेले, देवा आम्हाला मोठं कर, आम्हाला विद्वान कर, पण त्या विद्वत्तेच्या मागं प्रेम असलं तरच ती विद्वत्ता दे. का? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. आणि जर भक्ती प्रेमाशिवाय ज्ञान मिळालं, हे बघा माणसं किती काही माणसं किती अभ्यासूत सांगा ना, किती अभ्यासू. लय अभ्यास आहे काही माणसाचा, गाथा पाठ, काही माणसाची ज्ञानेश्वरी पाठ, उलट सुलट सगळं पाठ आहे काही माणसाचं, नाही का? सांगा बरं महाराज. काही माणसं खरंच विद्वान आहेत महाराज, हा, पण ती माणसातच नाही. कळायला लागले का नाही? काहीच नाही. का? त्याचं कारण सांगतो. प्रेमाचा वलय न लागल्यामुळं त्यांना त्याचा अहंकार झाला. त्या बघा प्रेमाचा जिव्हाळा जव नाही अंतरी, क्या बात आहे, तव कैसा श्री हरी करील कृपा. प्रेमाचा जिव्हाळा जर अंतकरणात नसेल तर कसा देव तुमच्यावर कृपा करील सांगा? नाही किती बी विद्वान असू द्या महाराज, त्याचं काही बी पाठ असू द्या, पण त्याला जोड प्रेमाची पाहिजे. कशाची पाहिजे? प्रेम आहे. हे बघा आता कृष्णा महाराज, भरत महाराज पकवाज वाजवते, ह्यांच्यापेक्षा बी तयार असतील ना, पण कसं आहे तयार आहेत पण माणसात येत नाहीत. का? कारण त्यांना अहंकार आहे त्याचं कारण प्रेमाचे जोड नाही महाराज. आपली ही दोन्ही बी लेकरं अशी आहेत महाराज, आम्ही त्याच्यातलेच आहेत, कृष्णा महाराज बी आणि भरत महाराज बी. ह्या बी टायमाला असली बी तरणे पोरं पण 1:30 वाजता बी कीर्तनात रंगून गेलेत का नाही गेले? बोला गेलेत का नाही गेले सांगा. अंग ओलं झालं ह्यांचं. चला काय म्हणणं तुमचं? खरं सांगालो, ही ह्याला जोड का कलेला जोड कशाची? ह्यांच्याकडे प्रेमाची. आणि अजून सांगतो, हे बघा अभ्यास किती बी करा, पण प्रेमाची सांगड जर नाही घातली ना तर क्षणाक्षणाला अहंकार होतो. म्हणून देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा म्हणले का? कारण अभिमान नित्य नवा, नुसता अभिमान नाही, रोज वेगळा नित्य नवा तया माझी. म्हणून
म्हणून महाराज म्हणून गेले, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. म्हणजे महत्वाचं काय सज्जन हो, बोला की महत्वाचं काय? प्रेम. महत्वाचं काय? भजनात काय महत्वाचं? प्रेम. सेवेत काय महत्वाचं? विरुद्ध गोष्टी इतरांना करावे, माईक देत जाणार गावात काही का सर प्रमाण आहे ना ते, शेवटी किती वेळ केलं तरी. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. खरंय, भक्ती प्रेमाविरहित गोष्टी करायच्या नाहीत, ज्ञानाविरहित गोष्टी करायच्या नाहीत. भक्ती ज्ञानाविरहित म्हणले महाराज, बरोबर आहे का? गोष्टी बोलायच्याच नाहीत, बोलायच्याच नाहीत. मग बोलायच्या कसल्या? प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. कीर्तनकाराच्या बी बोलण्यात भक्ती ज्ञानाविरहित काही नसावं, पण ते सांगत असताना सुद्धा त्याच्यात काय असावं? नाथ महाराजांनी परंपरा सांगत असताना त्याच्यात प्रेम शब्द घातला. काय शब्द घातला? प्रेम. म्हणजे जगात किंमत फक्त प्रेमाला आहे. कशाला किंमत आहे? प्रेमाला किंमत असल्यामुळे तुकोबराय म्हणतात, प्रेम भातो के पाठवा, प्रेम भातो के पाठवा, एकदा टाळी होऊन जाऊ द्या जोरदार सगळ्यांनी. कसला बी डीजे आणा बरं, फिका पडते का नाही पडत सांगा. कसला डीजे काय? ह्याच्यातला आनंद काही वेगळा आहे. येडे आपले ह्याच्यात येत बी नाही, त्यांना काही माहिती नाही, काय नाही. हो गारडत इथं ये र, इथं आल्याशिवाय मजा कळत नसती. लांबून गोळ्या हाणून कसं जमते? आम्हाला इच्छे जाते या वयात, काय म्हणते ती, या वयात. आम्ही म्हणतो हो बाबा आम्ही तर आहोतच, पण तुम्ही पण यावं यात. कळलं तुम्हाला मी काय म्हणायला लागलो? ती या वयात यावं यात. लक्षात आलं का नाही? ही मजा वेगळी आहे. कसं आहे? किंमतच प्रेमाला. किंमत कशाला? हो बोला की. प्रेमाला. देवानं किती बायका केल्या? 16,100. बोलू नका तिकडं. 16,108. एवढ्या बायका करून सुद्धा बायकाचं प्रेम एका बाजूला
आणि जिनं ओरिजिनलच प्रेम केलं तर तिचं प्रेम एका बाजूला. सगळ्या 16,108 जणी देवावर प्रेम करायच्या, पण देव ज्यांना आपल्यावर प्रेम केले तिच्यावर प्रेम करायचं. कुणावर? राधा. कळायला लागले का नाही? राधा. एवढं सगळं असून बी प्रेमासाठी देव काय करीत नाही सांगा. अहो चलत चलतच तिरपट बघायचा. कुणाच्या घराक? राधेच्या. म्हणून त्याला काना म्हटलंय. काय म्हटलंय त्याला? काना. म्हणजे असं कान बघणार आणि चलत राहणार. लक्षात यायला लागलंय का नाही? हा, म्हणून आज कसल्या बी प्रेम प्रेम म्हणलं महाराज, ह्यांचं जी प्रेम आहे ना ती ह्यांचं प्रेम रुक्मिणी कृष्णासारखं प्रेम आहे. बरोबर शब्द बरोबर आहे का? नाही 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 नाही, ही वय राधा कृष्णासारखं या. कसलं या? राधा कृष्णासारखं. लग्न नाही केलं पण प्रेमाची ताकद एवढी. आज हजारो वर्ष निघून गेले तरी प्रेम म्हणलं की त्या दोघाचं नाव पुढे येतं. येतंय का नाही? बोला. कशाची ताकद आहे? प्रेमाची ताकद आहे. निस्वार्थी प्रेम जर असेल तर महाराज तुकोबाराय म्हणतात, मज भीक काही देवा ठाकलो शेद्वारी उभा याचक भिकारी दारात उभा राहिलोय. काय कशासाठी? काही नाही देवा, मज भीक काही देवा. बरोबर आहे का नाही? म्हणले काय पाहिजे? काय नाही हो, प्रेम भातुके पाठवा. दुसरं एक सांगतो सोमवार सदरात. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. तुम्ही विश्वनाथच आहे बहुतेक हे. बरोबर आहे का? हा तू हा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. बरोबर आहे का नाही? हा काय उणे तुम्हा पाशी मी तो अल्पची संत. आता काय पाहिजे? तू का म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. म्हणजे किंमत कशाला दिली? प्रेमाला दिली. मी इथं बी तेच आहे की मी भिकारी झालो देवा, मी भीक आहे आणि मला भीक वाढ. मी आतापर्यंत याचक होतो, तुम्हाला ते जमलं नसलं, मी भीक मागतो तुमच्या दारात, मला काही नाही. देवाने सांगितलं तू को बरं आहे ही कशाला वैकुंठ देऊ का? काय बोलायला देवा? वैकुंठा जाऊन सिंगल सिंगल चलू द्या. सिंगल सिंगल. वैकुंठा जाओनी काय बा करावे. काय करायचं? उगेची बैसावे मौन रूप गे बसावं लागते. काय तिथे वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको आडाडी सरळ सरळ आहे ना. आता कोपटात काय हा त्या कोपट्यात हे वैकुंठ बिकुंठ नको, फक्त प्रेम भातुके पाठवा. भातुके पाठवा हे कारणे प्रेम झाली हृदयात.
एखादा उगा नाशिकडला महाराज आणायचा जीव सोडून देईन ना इथं आले बरोबर आहे का नाही काहीच सुधारणार नाही ना महाराज हा लांबचा महाराज आणल्यावर काय त्याला त्याची ती वही घेऊन पाठ केलेला असल्यावर आपल्या माणसापुढं काय बोलन महाराज सांग हे बोलता येईल का सांगा काही नाही महाराज आपले ह्या बघा म्हणून आपला भाग ते आपला भागाचे ह्या बघा प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई याचा अर्थ एकच आहे प्रेम आपली भागा म्हणजे संतांची भूमीचे महाराज काही बी म्हणा आणि ह्याच्यात भूमीचे मारदव सांगे कुंभाची लवलव हे बघावं लागतंय नाना आचार गौरव सुकुलिनाचे ही माणसं बघूनच असं वाटतंय कसले असतील मोतीराम महाराज लक्ष द्यायला लागले का नाही महाराज त्या असले काय संत होऊन गेले महाराज वा आपल्या मुद्द्याकडे लक्ष द्या आता आपला मुद्दा प्रमाण करोनी उचित काही नाही देवा प्रेम घाली हृदयात एवढ्यासाठी आलो दान मागायास आणि थोर करूनिया आस हे प्रेमाचं सोडून द्या वैकुंठ नाही काय मुक्ती देऊ का काय बोलायला देवा देवा ऐके हे विनंती मोक्षाचे हे आम्हा नाही अवघड लय अवघड होती काही नाही तिने मुक्ती बिक्ती काय कशी मुक्ती मुक्तीचं सांगायला लागला आमच्या इथंच पडून असती ती मोक्षा माघरी कामारी हे दाशी लक्ष द्या आणि होय सांगू आईशी ह्याच मुक्तीचं बोलायला आमच्या इथं दारातच असते आता दिवस चारी झालं का मोह बी वजन पडू दे थोडं इकडे बघा लक्ष द्या होय बरोबर आहे का नाही तू का म्हणे मुक्ती बोर व्हायला लागले माझ्या महाराज बस झालं का बस झालं का सांगा येऊन झोपले ते उठवायचं का त्यांना जाऊन काहीच म्हणणार तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा ना पटकन बस झालं का हा झोपू द्या झोपू द्या झोपू द्या का चलू द्या नेमकं कसं होय बरोबर आहे का नाही चल द्या हा इकडे बघा चला आता तर कुठं रंगात आलंय बरोबर आहे का नाही हा आता कुठे शेव येऊन प्रेमावर आलंय बरोबर आहे का नाही हा आता बघा माझ्याकडे काय होतं प्रमाण तू का म्हणे मुक्ती पर नेली न ती मुक्तीचं आम्हाला बोलू नको देवा कशी त्या बघा न लगे मुक्ती धन संपदा कायची मुक्तीन बिक्तीन आम्हाला मुक्तीचं काहीही घेणं देणं नाही कारण आम्ही नामाचे धारक निनू प्रकार आणि आम्ही नामाचे धारक असल्यामुळे तुका मने न लगे मुक्ती आये संगती राय संताचे संगती तुका मने न लगे मुक्ती राय संताचे संगती मुक्ती पैसे राहे संताचे संतांच्या संगतीत असलं की मुक्ती आपोआपच मिळतील काय करायचं त्या मुक्ती लक्ष द्यायला लागलंय का आणि तुमचे आम्हाला काय नको मुक्ती बिक्ती नको आम्हाला फक्त प्रेम भातुके पाठवा हा दुसरं काही नाही आहे मुक्ती ही काय अहो ही काय नाही ही आमच्या दारात आहे या वैष्णवाच्या घरी प्रेम सुहारी धारी
कसं वाटायला लागलं? कीर्तन आळंदीला चालू असल्याने वाटायला लागलंय का नाही? बोला चला. हो वाटायला लागलंय का नाही? हा माणसं बी त्या बघा कुठपर्यंत बाया तो बघा तिकडं बघा बघा हो का बघा तेवढं त्या महाग बघू नका त्या का थोपाट तोंड्या मी सांगायला लागलो आहेत ना बघायचे बाया अविश्वासितले इथं विश्वासच नाही. आणि तिसरं डोक्यात काय झालंय करायचा तू एकन व्हायला लागलं एक बरोबर आहे का नाही? असलं होऊन बसलंय. आमच्या गावात एक बाई नवऱ्याला म्हणली मालक अहो कुठं कुठं कवा बिवा तरी फिरायला घेऊन जात जा. हा घरात बसून 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 जीव जायची येळा. बघा त्या शेजारणीचा नवरा तिला आठवड्यातून 2दा हॉटेलमध्ये जेवायला नेतोय. तुम्ही कवा नेलं का? ते म्हणला चल म्हणलं होतं न ग म्हणली. अरे तिला नाही र हिला नेहा तिला कुठं विचारायला गेला. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकी सकाळी प्रसादाला या काय करता आता सांगा बरोबर आहे का नाही? महत्वाचा मुद्दा या या वैष्णवाचे घरी आणि प्रेम सुख इच्छा करी. एवढी जर किंमत प्रेमाला असेल तर देवा प्रेम भातुके पाठवा. आमची काही इच्छा नाही. आम्हाला मुक्ती नको. आम्हाला ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने. आम्हाला ब्रह्मादिक पद नको. आम्हाला मुक्ती नको. आम्हाला वैकुंठ नको. आम्हाला काही नको. लक्षात यायला लागलंय का नाही? आम्हाला फक्त तुझं काय मिळावं? बोला की प्रेम मिळावं. आणि त्याच्यासाठी ठाकलो शेद्वारी उभायाच भिकारी. आम्हाला प्रेम मिळावं म्हणून आम्ही देवाच्या संताच्या दारात कुत्र व्हायला तयार आहेत म्हणतो. याचकाचा भार हा 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 थांबा थांबा कुत्र व्हायला तयार आहेत म्हणलं बरोबर आहे का नाही? तुमची द्वारीचा कुत्रा नको मोकलू दाता. हा हे महत्व. तुमची दारीचा कुत्रा आणि नको मोकलू दातारा. लक्ष नाही नाही हा हा क्या बात आहे. याचा अर्थ एकच आहे मी त्यांच्या दारात कुत्रा व्हायला तयार आहे बरोबर आहे का नाही महाराज? अजून एक आहे बघा संत द्वारे कुत्रा झालो झालो संत द्वारे कुत्रा झालो प्रेमोर प्रेम आलं का? संत दारी कुत्रा झालो. हा प्रेम रसा सोकलो प्रेम रसा सोकलो. लक्ष द्यायला लागलंय का नाही? कारण त्यांच्या दारात प्रेम आहे ना बरोबर आहे का नाही? व्हावे त्यांचे द्वारी व्हावे त्यांचे द्वारी तेव्हा संत समागम एखादी परी आणि व्हावे त्याचे द्वारी. हा श्वान याती. आता बघा भिकारी म्हणायला काय अडचण आहे सांगा? आम्ही तर संत म्हणतात आम्ही कुत्र व्हायला तयार आहे. भिकारी म्हणायला काय हरकत आहे? मुद्दा एकच आहे आम्ही भिकारी बी झालो पण काय मिळवण्यासाठी? प्रेम सोडू नका. काय मिळवण्यासाठी?
प्रेम मिळवण्यासाठी. नाहीतरी तुका म्हणे वाणी आणि प्रेम अमृताचे खाणी, गायनाची रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. अद्भुत शक्ती म्हणजे प्रेम. हा, हे तो देणे तुमचे देवा. लक्ष, हा काय, हे तो तुमचे देणे तुमचे देवा, घ्यावी खंडित सेवा, घ्यावी अखंडित सेवा. बरोबर आहे का नाही? प्रेम महत्वाचे. थोडस ताईत बसा, ढिले अंगण कळत नाही, जरा नीट बसा. बेडे बेडे सावधान. काय झालं? एवढा दृष्टांत ऐका, प्रेम किती महत्वाचं. ऐकायला लागलात का? लक्ष देऊ. हो, ऐकायला का? इकडं इकडं ऐकायलात का? कळगावाडी ऐकायला लागलात का? हा, मग काय ना, आता ऐका, ध्यान देऊन ऐका. बघा इकडे माझ्याकडे बघा. कशावर बोलायचे? प्रेम. आता बघा, दोन माणसं होती, दोन माणसं भक्त होते, भजन करायचे. आमचे गुरुजी दृष्टांत देतात, भजन करायचे. बरं, एक माणूस वडाच्या झाडाखाली भजन करीत बसला होता. कशाच्या झाडाखाली? आणि एक माणूस चिचाच्या झाडाखाली भजन करीत बसला होता. ऐकायला लागलात का? हो, ऐकायला लागलात का? कशासाठी बोलायला लागलं? प्रेम. आता बघा, मग भजन करीत बसले. अवधोगाचं भजन चालू होतं. महाराज राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. भजनानं आनंदात होते, तल्लीन होते. गाये नाचे रंगी आणि शक्ती अद्भुत हे अंगी असं म्हणल्यासारखे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडून रंगात होती. आता माझ्याकडे बघा इकडे, एवढं ऐका. योगानं नारद आले. कोण आले? भाऊ बोला, कोण आले? नारद आले. कोण आले? नारद आले. दोघांनी मी हात जोडले. नारदा, कुठून, कसं? म्हणले देवा कोण आलो. बरं, आता दौरा, आता फलटण आपलं हे, आता आमचा फलटणला आहे आता, म्हणून टायमिंग चेंज करून घेतला. बाकी काय नाही, 2 ते 4 करून फलटण सकाळी गटणं जरा सोपं होतं. आपल्या माऊलीच्या दुपार नसते का पिंपरदला, तिथं कार्यक्रम आहे. ती भरत महाराजाच्या अति प्रेमातला असल्यामुळं आम्हाला तिथं जावं लागायचं. रुपया नाही तिथं बी, पण सेवा आहे. कारण आमच्या दिंडीला पंगत असते त्यांची. लक्षात यायला लागलंय का नाही? त्याच्यामुळं आता जा नाही. लक्षात यायला लागलंय का नाही? म्हणून टायमिंग महाजन महाराजाला आग्रह केला, दामवणारा म्हणतात जमलं ती. हां, आपलं काय, नारद आलता ना तिथं. नारद आला तिथं. नारदाला हात जोडले. वा नारद, आता कुठं दौरा? म्हणले आता मी देवाकडे चाललो. आता कुठं चाललो? बोला की. हा, म्हणले देवाची तुमची भेट रोज कार्यक्रमाला संघच येते, आम्ही रोज भेटी गाठीत आमच्या. असं आहे का? बरं, मी काय म्हणतोय तिकडे ऐकू यायला लागलं का भजनी मंडळाला? मी काय इकडे ऐकू यायला का? म्हणले मी काय म्हणतोय, काही नाही, आमचं असं लय काही असा आग्रह नाही, पण उगाच सहज जर विषय निघालाच तर देवाला म्हणावं, ती 2 जण जी भजन करीत बसली, तुम्ही काही त्यांना भेट देणार आहेत का? नाही. ध्यानात यायला लागले का? कशासाठी बोलायला लागलोय? प्रेमासाठी. महाराज कशासाठी? एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवे सुरवड जानती ते. लक्षात यायला लागलं नाही? अति गोड म्हणलंय प्रेम. वा. मग ती 2 जण भजन करीत बसलेले. लक्षात यायला लागले का? ओ ऐकायलात का? 2 झोपले काय? ऐकू आले? ती 2 जण काय करीत बसले? ऑपरेटिंग नाही, भजन भजन. हा, भजन करीत बसले. नारदा, एवढं उग का नाव घाला कुणाच्या? काय ती भजन करीत बसले, त्यांना तुम्ही भेट देणार आहेत का? नाही. असं द्याच असा आग्रह, पण उग विचारा बाबा, नियम आहे आमच्या इथं, येणार आहेत का कसे असं म्हणतात ना माणसं. याच नाही, त्यांच्या मागं या पासन, पण उग विचारून बघा की कसं आहे बाबा, येतात का कसे असं म्हणतात का नाही माणसं? बोला की. तसंच म्हणले भेट देणार आहेत का? उगा विचार. जसं दामवांना म्हणले ती भरत अण्णाला विचारून बघा बरं तेवढं कसं येतात का कशी. आम्ही आलेला व्याप आहे नाही, पण उगा हटकून बघायला काय अडचण आहे? लक्षात येत आहे का नाही? असं म्हणतात ना माणसं. तसं ती देवाला म्हणावं भेट देणार आहेत का? नाही. हे काय करा, का नाव घाला, असं भेट द्याच असं काही नाही. ते म्हणले ठीक आहे, जातो. गेल्या गेल्या देवाला नमस्कार, देवाची भेट गाठ कस काय काय नाही बरं आहे. माणसाची पांगापांग झाली की नारदानं सांगितलं, देवा म्हणले काय ती आपलं लिमला? म्हणले हो. राघूजी आप्पाचा? म्हणले हो. ती रानात पटांगणात पलीकडे दस्तापूरच्या शिवारात. काय शिवारात? ती 2 जण बसलेले. म्हणले ती सख्यान तुक्या काय? अहो देवाला सगळं माहिती राव. म्हणले बरोबर आहे का नाही? म्हणले त्यांचं काय आहे? नारदा, काय नाही, भेटून आलो मी. बरोबर चांगलं भजन करते बिचारे, चांगलं चांगलं. म्हणले काम असं होतं. काय? बोला की. म्हणले प्रेमासाठी बोलवलो आहे. म्हणले काय? नाही. म्हणले त्यांना विचारा, म्हणजे तुम्ही त्यांना भेट देणार आहेत का? नाही.
असं उग विचारावं म्हणून, सहज असं काही आग्रह नाही. म्हणले विचार. देवानं सांगितलं नारदा नीट ऐका बरं का, भेट देणार आहे. भेट काय होणार आहे? देणार आहे. नारद म्हणला पण कधी काय? जा त्यांना जाऊन सांग म्हणाव तुम्ही ज्या झाडाखाली बसला त्या झाडाला जेवढे पान आहे तेवढे जन्म भजन करीत बसा, मग भेट देतो. ऐकायला लागलात का नाही? ऐकायला लागलात. तेवढे जन्म घ्यावं लागतील तेव्हा मी भेट. नारद म्हणला सांगायसारखं नाही. बोला की सांगायसारखं कानाव घालायसारखं नाही, पण आता वाट बघत बसले सांगितल्याशिवाय पर्याय बी नाही. नारद आला म्हणला आधी चिचाच्या झाडाखाल्याकडे जाणच नको. पातळ पान म्हणला कुणाचे? कुणाचे? वडाचे. त्याला सांगू गेल्या गेल्या ते पातळ पान वडाचे घे. या नारदा काम 100% घेऊन चालू म्हणले. पावती घेऊन आलो. अहो नारदा बरं झालं वा. देव काय म्हणले? बरं देव भेट देणार आहेत का नाही? देव भेट देणार आहेत का नाही? म्हणले देणार आहेत ना भेट. कवा? नारद म्हणला आता मोबजीवर आलं नारदाच्या सांगायचं. नारद म्हणला कसं आहे? म्हणला देवानं सांगितलंय ज्या झाडाखाली बसला त्या झाडाला जेवढे पान आहेत तेवढे जन्म घेतलं मी तुम्हाला भेट देणार. जी ऐकलं जी चलत राहिलं पुन्हा महाग बघितलंच नाही ते मला शहाण्याने ह्या धंद्यातच पडू नाही म्हणला. काय खरं नाही म्हणला. हे काय महागत. नारद म्हणला हे अरे काहीच सांगू नको म्हणला. शहाण्याने असला धंदा करू नये म्हणला. अरे एवढा आरडू बिंबीच्या देटापासून आरडून कवा भेटन पान किती काय जी गेलं महागारी चालू नाही महाराज. नारद म्हणला आता चिचाच्या झाडा खालच्या त्याला तर सांगावा का नाही? पंचायतच आहे ना. नीट आहे का बरं? कशासाठी चाललंय आपलं? प्रेमासाठी चाललंय बाळू महाराज. लक्ष द्यायला लागलंय का? प्रेमासाठी. म्हणलं आता अवघड झालं पण सांगाव तर. बोला की सांगाव तर लागेलच. गेला. आता नीट आहे का? आता ताईट बसा. ताईट बस. हे ना ऐकलं पुढं पहिल्यानं काय जन्म जेवढे जी भेट देणार तव्हा जी गेलं ते आलंच नाही. हे आले आले हात जोडे. नारदा आलात का? काम. नारदाना चेहरा आधीच नारदाला पक्क माहिती ही बी इकडलं जाणार ही इकडे गेलंय म्हणून. बरोबर आहे का नाही? म्हणले झाले झाले झाले. चेहरा पाडला. म्हणले देव भेट देणार नाही का? नीट आहे का? देव काय म्हणले भेट देणार आहेत का नाही? आता नीट आहे का? तुमच्या लक्षात आला आता? म्हणले नारद म्हणले देव भेट देणार आहे. देव भेट देणार आहेत एवढंच ऐकलं आणि जी प्रेमानं नाचायला लागलं महाराज. जी नाचायला लागलं देव भेट देणार देव भेट देणार देव अंगी प्रेमाचे भरते आणि भरते. प्रेम सोडू नका बर का. आणि नेगे उतार चढते. आहे का? गात जागा आणि गात जागा आणि प्रेम. मी गातो नाचतो नाचतो. मी गातो नाचतो नाचतो. मी गातो नाचतो नाचतो. मी गातो नाचतो प्रेम आनंद डुलतो. प्रेम आनंद डुलतो डुलतो. मी गातो नाचतो नाचतो. मी गातो नाचतो नाचतो. काय सुरुवात? सुरुवात काय होती? मी गातो नाचतो. प्रेमे आनंदे डुलतो. प्रेमे प्रेम महत्वाचं आहे ना. आनंदे डुलतो. हा जीवीची आ जीवा आणि प्रेम भावाची आ भावा. आता कंठी राहो नाम
अंगी भरून या प्रेम. वा आता माझ्याकडे लक्ष द्या. बघाय कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे. ढिलं पडायलंय. हा वा एका जनार्दनी प्रेम नाही भंगायाचे काम. तरी म्हणलं कसं माग राहायला लागले. बरोबर आहे का नाही? नाचू प्रेमे लागलो. नाचू प्रेमे लागलो. मने समागमे नाचू प्रेमे लागलो. आता आपला मुद्दा क्लिअर करून घ्या तेवढा. इकडे बघा माझ्याकडे. इकडे बघा. ती देवाला देव भेट देणार आहे म्हणून जी नाचायला लागलं. काय व्हायला लागलं? इकडे बघा माझ्या. काय व्हायला लागलं? नाचायला लागलं. जे नाचायला लागलं महाराज पुढचं त्यानं ऐकलंच नाही. 2-4 उड्या प्रेमानं मारल्या. तीच भगवान हजर. एक मिनिट ऐका. आता झालं आपलं. तीच भगवान हजर आणि त्याला भेट दिली. नारदानाची हाताला धरलं पटांगणाला नेलं. देवा लबाड्या कवापासून सुरू केल्या. म्हणले निवडून आलो तो आज आपलं हे ते म्हणले नाही काय झालं. अरे देवा लाज वाटाय पाहिजे. माणसाला तोंडाव पाडायचे धंदे करायला लागलास ना. अरे मी बोललो नाही पुढचं त्यानं ऐकलं नाही म्हणून बरं झालं. नाही तर माझ्यावरचा विश्वास उडाला असताना. काय झालं? अरे मला सांगितलंच ना सकाळीच. काय झाडाला जेवढे पान आहेत तेवढे जन्म घेतलं मी भेट द्या ना. आणि 3ऱ्या उडीला आलास की रे इथं. आणि मग देवानं सांगितले नारदा अरे त्याचं प्रेम बघ ना. काय बघ त्याचं बे बघ. तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी पण भोळेपणाला एवढा देव महाराज पण प्रेमाच्या पुढे झुकला जातो. म्हणून काही नाही मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा विढोबा. आपलं पुढी म्हणतील एक मिनिट झाडगावकर लवकर प्रेम द्या नाही तर हे या चक्काचा भार घेणं बरं नसते. बरोबर आहे का नाही? आणि तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा प्रेमे भातुके पाठवा. होय प्रेमाच्या नादात आपलं प्रेम उतू जाऊ नये. बरोबर आहे का नाही महाराज? आणि आपल्या बी प्रेमात काय पडू नये अंतर. आणि ह्या प्रेमाच्या नादात आमच्या दोघात अंतर पडू नये. बाकी काही नाही एवढंच आहे. म्हणून बाकी आता महाराज बोलणारच आहेत. अपशब्दाबद्दल क्षमा. जेवढा योग्य गुरुवर ज्ञानेश भक्ताचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजींचा कृपा प्रसाद चूक माझ्या वाणीचा दोष झालेली सेवा राघोजी अप्पाच्या मोतीराम महाराज मारुतीराव महाराजांच्या सुपन काकाच्या चरणी समर्पित. माझ्या वाणीला विराम. काही चुकलं असलं तर ह्या पदरात टाका. मी गुंडाळून नेतो शिंगणापूर फाट्यावर झटकितो. मला निहून काय करायचं तुमचं? मला वाटते 26 तारखेला कळगावाडीला. बरोबर कितीला? 26ला संध्याकाळी 9 ते 11 सेवा आहे. तिथेही नियम आहे. आपण सर्वांनी ते काय मला हजर राहा ही विनंती करतो आणि थांबतो.